एक छोटीशी माहिती आपण ह्याच्याबद्दल देऊ। जवळपास तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला 7 ते 8 तास कदाचित तिथे थांबावं लागू शकतं, कारण सकाळी 11 वाजल्याच्या आत तुम्ही आसनस्थ व्हायला हवं अशा स्पष्ट सूचना दिल्या गेलेल्या आहेत। थंडी प्रचंड आहे आणि त्या परिसरामध्ये संगमरवरी बांधकाम खूप जास्त आहे, मार्बलचं बांधकाम खूप जास्त आहे, त्यामुळे अतिशय थंडगार तिथली लादी आहे। तिथे येणाऱ्या निमंत्रितांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून विशेष मोजांची व्यवस्था सुद्धा, उबदार मोजांची व्यवस्था सुद्धा त्यांच्यासाठी करण्यात आली आहे। अल्पाहार असेल, भोजन असेल, पाणी असेल, आणखी काही गोष्टी लागल्या, कुठली मदत लागली तर त्यांच्या आसनापर्यंत त्यांना ते पोहोचणार आहे। त्यांनी एकदा आसन ग्रहण केल्यावरती ते आसन अजिबात सोडायचं नाहीये। रामललाची जेव्हा आरती होणार आहे तेव्हा सगळ्या उपस्थितांच्या हातामध्ये एक घंटा दिली जाईल, घंटा नाद होणार आहे। एअरफोर्सची विमानं संपूर्ण अयोध्या नगरीवरती त्या क्षणी पुष्पवर्षाव करणार आहेत आणि देशभरातून आलेले 30 कलाकार आपली वादन कला एकाच वेळेला राम मंदिर परिसरामध्ये सादर करतील आणि त्यामुळे अर्थातच त्या व्यक्ती खूपच सौभाग्यशाली आहेत की ज्या या अद्भुत क्षणाचा आनंद तिथे उपस्थित राहून घेणार आहेत। आणि आपण पण माझाच्या प्रेक्षकांसाठी जितकी ती दृश्य दाखवणं शक्य आहे तितकी अर्थातच दाखवत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।